नमस्कार, जय शिवराय. मी तुमचा भाऊ तुषार कोल्हे. मित्रांनो, आजची जी काही डिझाईन असेल थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर आजची डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, या डिझाईनसाठी लागणारी जे पण मटेरियल, जी काही पीएचडी फाईल, दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. परंतु जी काही झिप फाईलला पासवर्ड या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. पासवर्ड व्हिडिओमध्ये भेटून जाईल. जर आजची डिझाईन तुम्हाला खूप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला, आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बॅकग्राऊंड दिलेला आहे, कृष्णाचा PNG दिलेला आहे, ब्रश दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, त्याच्या नावाच्या खाली टेक्स्ट दिलेला आहे, टेक्स्टनंतर स्टेटस दिलेला आहे, फॉग ब्रश मारलेला आहे साईडनं. त्यानंतर डिझाईन अशा पद्धतीने आजची डिझाईन दिसेल आपल्याला. आजची डिझाईन दिसल्यानंतर फोटोशॉप ॲप्लिकेशन सर्वप्रथम आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा काहीशा पद्धतीने आपल्या फोटोशॉपचा इंटरफेस दिसेल. इंटरफेस दिसल्यानंतर सर्वप्रथम फाईलवर या ऑप्शनवर जाऊन न्यू सिलेक्ट करून घ्यायचं आहे. न्यू सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला साईज टाकायची आहे. आजची जी काही साईज असतात, विट आपल्याला हाईट 8 टाकायची आहे आणि हाईट 10 टाकायची आहे. विट 8 आणि हाईट 10. पिक्सल इंचेस आपल्याला इंचेस सिलेक्ट करायचं आहे. रेझोल्युशन 300. इथं पिक्सल इंचेस करायचं आहे. पिक्सल इंचेस केल्यानंतर सर्वप्रथम क्रिएट म्हणायचं आहे. क्रिएट केल्यानंतर आपली फोटोशॉपमध्ये साईज येऊन जाईल. फोटोशॉपमध्ये PNG ॲड करण्यासाठी आपल्याला 3 पद्धत आहे. पहिली पद्धत, फाईलवर जाऊन ओपन, त्याचा शॉर्टकट की आहे कंट्रोल O दाबलो, डायरेक्ट ओपन होईल. ज्या फोल्डरमध्ये आपण मटेरियल एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे ते फोल्डर आपल्याला सिलेक्ट करून मटेरियल सर्वप्रथम त्या PNGवर क्लिक करून ओपन म्हणायचं आहे. ओपन केल्यानंतर PNG आपल्याला ओपन होईल. दुसरी पद्धत आहे डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून फोटोशॉपमध्ये आपल्या साईजवर आणून सोडायचं आहे. ही दुसरी पद्धत. तिसरी पद्धत, त्याच बॅनरवर राईट क्लिक करून ओपन विथ डायरेक्ट अडोबे फोटोशॉप 2020 सिलेक्ट करून डायरेक्ट आपली फोटोशॉपमध्ये साईज येऊन जाईल. सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंडमध्ये आपण ॲड केलेले ब्रशेस मारलेले आहे. इथं लेन्स टाकलेली आहे. लेन्स टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड बनवलेलं आहे, ब्रश मारलेला आहे. बॅकग्राऊंडमध्ये सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. फोटोशॉपमध्ये साईज टाकलेली आहे. त्या साईजवर 2 नंबरला आपल्याला कृष्णाचा PNG ॲड करायचा आहे. कृष्णाचा PNG ॲड केल्यानंतर राईट क्लिक करून रेस्टराईज करून घ्यायचं आहे. रेस्टराईज केल्यानंतर तिसरी PNG आपल्याला ब्रश अप्लाय करायचा आहे नावावर, कृष्णावर. ॲप्लाय केल्यानंतर ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे. ओव्हरले इफेक्ट दिल्यानंतर चौथी PNG श्रीकृष्ण जन्माष्टमी नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर त्याला पण राईट क्लिक करून रेस्टराईज करायचं आहे. रेस्टराईज केल्यानंतर 5वी PNG नावाच्या खाली ॲड करून घ्यायची आहे. निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ॲड केल्यानंतर तिला पण रेस्टराईज करायचं आहे. 5वी PNG स्टेटस ॲड करायचा आहे. आपण आज स्टेटस दिलेला आहे, तो जर स्टेटस ॲड करून घ्यायचा आहे. त्याला पण सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर तो अशा पद्धतीने स्टेटस दिसून जाईल. स्टेटस दिसून गेल्यानंतर पुढची PNG फॉग ब्रश साईडनं मारलेला आहे, तो अप्लाय करायचा आहे. फॉग ब्रश मारल्यानंतर डिझाईन अशा पद्धतीने आपल्याला डिझाईन दिसल्यानंतर आपल्याला पूर्ण डिझाईन बघण्यासाठी F कीबोर्डमधलं F बटन दाबायचं आहे. 2दा F बटन दाबल्यानंतर आपल्याला इथं दिसून जाईल. दिसल्यानंतर राईट क्लिक करून आपण कलर चेंज करू शकतो. ब्लॅक अशा पद्धतीने
डिझाईन कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भावांनो, या डिझाईनसाठी आजचा जो पासवर्ड आहे तो आहे 7666. तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला डिझाईन बनवायची आहे. एवढं झाल्यानंतर बॅनर सेव्ह करण्यासाठी फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर एक्सपोर्ट ॲज या ऑप्शनवर जाऊन आपण PNG फॉर्मॅट JPG फॉर्मॅट करायचा आहे. एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करून आपण फाईल सेव्ह करू शकतो. त्यानंतर दुसरी पण पद्धत आहे सेव्ह ॲज नंतर JPG फॉर्मॅट निवडायचा आहे. JPG फॉर्मॅट निवडल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करून आपण फाईल सेव्ह करू शकतो. JPG फॉर्मॅटमध्ये आपण PSD फाईल दिलेली आहे. सर्वप्रथम PSD फाईल आपण ओपन करू. PSD फाईल ओपन करण्यासाठी डबल क्लिक करायचं आहे. PSD फाईलवर डबल क्लिक केल्यानंतर ती थोडी लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर आजची काही PSD फाईल आहे ती सर्वप्रथम ओपन होईल. ओपन झाल्या अशा पद्धतीने आपल्याला PSD फाईल दिसेल. सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे. बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर कृष्णाचा PNG ॲड केलेला आहे. PNG ॲड केल्यानंतर कृष्णाच्या वर थोडा ब्रश मारलेला आहे. इथं ब्रश मारल्यानंतर टेक्स्चर ॲड केलेला आहे. टेक्स्चरला आपण सॉफ्ट लाईट ब्रश मारलेला आहे. सॉफ्ट लाईट ब्रश मारल्यानंतर त्या ब्रशच्या वरून आपण परत फॉग ब्रश थोडा अप्लाय केलेला आहे. फॉग ब्रश अप्लाय केल्यानंतर आपण नाव ॲड केलेलं आहे. नावाला आपण एडिटसुद्धा करू शकतो. इनर शॅडो, इनर ब्ल्यू इफेक्ट दिलेला आहे. आपण इफेक्ट चेंज करू शकतो आपल्या हिशोबात. त्यानंतर कृष्णाचा PNG अशा पद्धतीने आपण छोटासा कृष्णाविषयी थोडासा PNG ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर कृष्णाचा थोडा स्लोगन टेक्स्ट ॲड केलेला आहे. अशा पद्धतीने स्लोगन टेक्स्ट ॲड केल्यानंतर आपण आज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा टेक्स्ट ॲड केलेला आहे. टेक्स्ट ॲड केल्यानंतर पूर्ण डिझाईनचा लुक चेंज करण्यासाठी फॉग ब्रश मारलेला आहे. साईडनं अप्लाय केलेला आहे. अशा पद्धतीने फॉग ब्रश मारलेला आहे. फॉग ब्रश मारल्यानंतर पूर्ण डिझाईन रेडी झालेली आहे. डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. डिझाईन सेव्ह करण्यासाठी फाईलवर जाऊन एक्सपोर्ट ॲज केल्यानंतर PNG फॉर्मॅट तिथं JPG फॉर्मॅट करून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्ट करायचं आहे. आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागत आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचे आहे तिथं आपण टाकून घ्यायचं आहे. टाकून केल्यानंतर फोल्डर निवडायचं आहे. फोल्डर निवडल्यानंतर आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करून फाईल सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर ती सेव्ह होऊन जाईल. जर आजची डिझाईन आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. पासवर्ड घेतल्यानंतर मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर आपण पण बॅनर बनवू शकतो. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त असा खतरनाक बॅनर आपल्या PCमध्ये बनवू शकतो. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलला जॉईंट व्हा.